नर्मदे हर. आज दिनांक 2 जानेवारी 2026. आजच्या नवीन वर्षाचा आजचा दुसरा दिवस आहे आणि आमचा नर्मदाबाई परिक्रमेचा आजचा 61वा दिवस. आम्ही आहोत नेमावरीतील जंबेश्वर आश्रम येथे आणि कालचा आपला 2000 किलोमीटरचा प्रवास पूर्ण झाला आहे. आता आपण पुढच्या टप्प्याला आज लागणार आहोत. तर चला आपण जाऊयात आणि बघूयात आजच्या दिवसाला काय काय प्रसंग येतात ते. नर्मदे हर. सकाळचे 6:45 वाजलेत आणि आपले परिक्रमावासी आता मार्गस्थ झाले. तर आज एक वेगळाच आनंद येतोय चालायला, कारण पूर्ण झालं आपलं म्हणजे 50% आपण कंप्लीट केलेलं आहे आणि आता पुढे आपण पुढच्या मार्गाला झालो आहेत. चला तर बघूया आजचा दिवस आपल्याला काय अनुभव देतो त्या. या स्मारकापासून आपल्याला उजव्या हाताला वळून गावातून मार्गाला नर्मदे हर. थोडंच पुढे आल्यानंतर इथे एक बाबाजी भेटलेले आहेत. अच्छा, त्यांनी आपल्याला नर्मदे हर बाबाजी, नर्मदे हर गुरु. चाय प्रसादीसाठी आमंत्रित केले सगळ्यांना. चालो सगळेजण आपण चला मग बघूयात. छोटीशी मैया आपल्याला भेटली इथे. नर्मदे हर बेटा. सकाळी सगळेजण बालभोग चाय प्रसादीसाठी बसलेले आहेत. इथून हा बायपास हायवे, नेमावरचा बायपास हायवे क्रॉस करून आपल्याला इथं छोटीशी एक निशाण दिसते ॲरो. त्या ॲरोच्या सहाय्याने आपल्याला पुढे या मार्गाने जायचं आहे. तर चला आपण या मार्गाने जाऊयात. 2-3 किलोमीटर आपण चालून आलो आहेत. शेती लागली आता, गावाच्या उंब्या पण झाल्यात. 7:30 वाजलेत पण अजून सूर्यनारायणाचं दर्शन झालं नाही. धुकं पण आज भरपूर आहे, कारण आज वरती आभाळ आलंय, पावसाची शक्यता आहे. अजून सूर्यनारायण आहेत, ढगांच्या पलीकडे आहेत. तसं झालेलं आहे, छोटं दर्शन आपल्याला होतंय ढगांच्या आडून. कॉन्क्रीट रस्ता होता आतापर्यंत, याच्या पुढे आता कच्चा रस्ता येतोय. चला आजचा प्रवास. आजचं सूर्यनारायणांचं दर्शन ढगांच्या आडून. थोडं पुढे चालून आल्यानंतर इथे एक छोटासा आश्रम लावलाय. आणि इथं चाय प्रसादीची सेवा दिली जाते. त्या आग्रहाने बोलवून परिक्रमावासींना चाय वगैरे देत आहेत. नर्मदे हर. आपण आलोय आता कुंडगाव या गावाकडं आणि इथून आता आपल्याला पुढचा मार्ग नर्मदे हर चाय भोजन मार्ग सरळ. इथे आश्रमात परिक्रमा नाही, घर ॲक्च्युअल घरी सेवा दिली जाते. आपण आता सेवा न घेता पुढे जात आहोत. नर्मदे हर. इथून नर्मदे हर. परत लहान पोरांचे
सकाळी सकाळी 3-4 किलोमीटर चालून आल्यानंतर आपले परिक्रमावासी आता विश्रांतीसाठी बसलेले आहेत. थोडं विश्रांती घेऊन परत पुढे बालभोगसाठी बसतील. परिक्रमामध्ये चालत असताना आम्ही या ठिकाणी क्षणभर विश्रांती घेतली मंदिराच्या इथे. तर एक बाबाजी आलेले आहेत विश्रांती घेण्यासाठी. तर त्यांचा मी हा दंडक बघितला तर मला जरा वेगळ्या अनोखा प्रकारचा दिसला, म्हणून मी सहज बाबांना विचारलं की काय आहे. तर आपण बाबांना विचारत, बाबा ये क्या है, मुझे बताओ एक बार. ये भोलेनाथ है, हाँ ये पार्वती है, हाँ ये वेद व्यास है, हाँ ये उनकी पत्नी है, हाँ. ये सुआ है जिनने अमर कथा सुनी, अच्छा. ये भैरव बाबा है, हाँ ये उनकी डमरू है, हाँ जो इनको हेड़ोड़ा मतलब हेड़ोड़ा है झूलने वाला हाँ है, हाँ हिंडोला. हाँ, और ये सुखदेव की ये घोंसला है जिसमें से निकल के उनने अमर कथा सुनी है, निकल के सुन रहे जी अमर हो गए हैं. इनका नाम रखा गया है सुखदेव. सुखदेव. हाँ, ये परकम्मा में अपन को नीची घाटी उतारी घाटी गड्ढा पत्थर उसमें सुख देते हैं अपन को, इनके सहारे अपन चलते हैं. नर्मदे नमामि देवी. नमामि देवी नर्मदे. आजचं मैयाचं दर्शन अशा पद्धतीने, आणि इथं लगेचच थोड्याशा पुढे आल्यावर एक आश्रम आहे उजव्या हाताला. अशा प्रकारे आज मैयाचा किनारा आहे आणि आज आपण किनाऱ्यावरच प्रवास करणार आहोत. लई दिवसानंतर आपल्याला कालपासून मैयाचा किनारा भेटला आहे. तर चला जाऊयात. नर्मदे हर. इथे आपल्या महादेवांचं दर्शन घेऊयात. इथे लगेचच आश्रम आहे आणि आश्रमात आपल्याला चहा प्रसादी आणि बालभोग प्रसादी दिली जाते. तर चला घेऊयात आपण बालभोग प्रसादी. आपण आता बालभोग करून निघालेलो आहे पुढे, आणि आपला आजचा रस्ता मैयाच्या किनाऱ्यावरून मैयाचं असं सुंदर दृश्य. नर्मदे हर. नर्मदे हर. पुढे परत एक ड्रमचा पूल आलेला आहे आणि त्या पुलावरून परिक्रमावासी सतर्कतेने जात आहेत. लोखंडाचा पूल आहे, हलतोय, ड्रमवर आहे स्थिर. अशा पद्धतीचा हा पूल आहे, हलतोय. परिक्रमावासी
पूल क्रॉस केला आणि आता आपल्याला लागलाय शेताच्या बांधातून पगडंडी मार्ग. आणि ह्या मार्गावरून आपण आता सारथगीला जातोय. पुढे आपले परिक्रमावासी दिसत आहेत, त्यांच्या पाठोमागे पाठोपाठ आपण जातोय. तर चला आजचा मार्गाने आपण जाऊयात. नर्मदे हर. दोन्हीकडून गव्हाचं क्षेत्र आहे आणि त्याच्यातून ही पायवाट शेताच्या कडातून परिक्रमावासी चालत जात आहेत. आणि शेजारीच मैयासोबत पाणी जास्त असल्या कारण किनाऱ्यावर रस्ता नाही आहे, म्हणून आपण शेताच्या रस्त्यातून प्रवास करतोय. नर्मदे हर. आपण दह्यत आता या गावात आलेलो आहे आणि या गावातून आपला पुढचा मार्ग निघतोय परिक्रमेचा. कारण गावांची आठवण राहिली तर रस्ता सोपा असतो. मॅप वगैरे कामं करत नाही, इंटरनेट नसतं, लोकेशन्स चुकीचे दाखवतात. म्हणून नावं लक्षात राहिली पाहिजेत, म्हणून मी माझ्यासाठी सेव्ह करून घेत असतो. नर्मदे हर. ज्या गावात आश्रम आहे उजव्या बाजूला खाली, आणि आपण आश्रमात, इथं आश्रम आहे आणि आपण आश्रमातनं थांबता सरळ जातोय. कारण आपल्याला जाऊन कपडे पण धुवायचे आहेत, म्हणून दुपारच्या विश्रांतीच्या इथे लवकर पोचलं तर कपडे धुवून थंडीमुळे सुकतात, उशिरा सुकतात, थोडा वेळही पाहिजे आपल्याला. तर चला जाऊयात पुढच्या मार्गाला. इथून आता आपल्याला थोडं मैयापासून दूरचा रस्ता भेटणार आहे, थोडं लांब व्हावं लागणार आहे पुढच्या गावापर्यंत. करुणाधाम आश्रम दूरी 4 किलोमीटर इकडे. संघयात्रा. इथून झंडीच्या सहारे आता आपल्याला पुढचा रस्ता चालत जावा लागणार आहे. आणि इथं दूर दूरपर्यंत पाहिलं तर आपण फक्त गव्हाचं क्षेत्र, दूरपर्यंत जिथपर्यंत नजर येईल तेवढं सगळं गव्हाचं क्षेत्र. आपण आलोय आता एका गावाचं नाव तर अजून दिसत नाही आहे, पण आपण ह्या गावात एखाद्या घरी आपल्या वाती संपल्यात, त्या वाती तुपात भिजवून घेणार आहोत. एखाद्या घरात जाऊन गरम करून. नर्मदे हर. नर्मदा परिक्रमा मार्ग पुढे चिचली गावातून आपण जातोय. आपल्याला वाती तयार करायच्या होत्या. एका घरात जाऊन आपण गरम केलं तूप आणि घेतल्या वाती तयार करून. आता पुढे 2 किलोमीटर आपला आश्रम आहे. इथे चहा प्रसादी दिली जाते. आपण आता चहा प्रसादी घेऊन पुढच्या मार्गाला जाऊ. इथे एक हे कुटुंब आहे, त्या कुटुंबाने आज परिक्रमावासियांसाठी भोजन प्रसादी ठेवलेली आहे आणि त्या सगळ्या बालिका हे भोजन प्रसादी आपल्याला वाढत आहेत. सगळ्या परिक्रमावासियांना बोलून आग्रहाने, कारण त्या कुटुंबातल्या आज त्यांच्या ज्या लेकी होत्या त्या आज त्यांच्या आईवडिलांना, आजी आजोबांना भेटायला आले होते आणि त्यांनी सगळ्यांसाठी भोजन प्रसादी केली आहे आणि सगळेजण शांत याच्यात हे करतात.
खूप छान वाटलं. भोजन प्रसादी झाली आणि आपण आता निघालोय पुढे आश्रमाकडे. कारण तिथं घर होतं म्हणून विश्रांतीचं नाही करता आली. पण आता पुढे जाऊन आपण आश्रमाला थोडी विश्रांती करू, कपडे धुवू आणि मग आपल्या पुढच्या मार्गाला निघू. नर्मदे हर. आपण आलोय आता करंदमाफी या गावात आणि या गावात आता पुढे आश्रम आहे. आपण त्या आश्रमाला दुपारचा विश्राम करणार आहोत आणि दुपारचा विश्राम अर्धा पाऊण तासचा विश्राम घेऊन आपण पुढच्या मार्गाला जाणार आहोत. नर्मदे हर. आपण आलोय परत याच्या तटावर आणि इथंच हे आश्रम आहे करंदमाफीचं. परिक्रमावासियांनी नर्मदे हर. आपण आहोत आता करुणाधाम आश्रम करंदमाफी या गावाला. जसं मागे सांगितल्याप्रमाणे आपण बोललो होतो, जेवण तर झालं होतं आपलं, पण म्हटलं आता गेल्या गेल्या कपडे धुवायचे. कपडे धुवायला इथं या आश्रमात एवढा छान अवसर आला. तुम्ही पाहू शकता परिक्रमावासियांसाठी इथे वॉशिंग मशीन आणि ड्रायर दोघं आहेत, वॉशर आणि ड्रायर. आम्ही आमचे कपडे धुतले आणि आपल्या ज्या ब्लँकेट्स होत्या त्याही आज धुवायला टाकल्या. एकदम छान पद्धतीने ब्लँकेट धुवून निघतील आता आणि थोडं रेस्टही झाला आपला आणि मोठं काम झालं. थोडा वेळ लागला त्याच्यासाठी काही प्रॉब्लेम नाही. आपण असंही आपल्याला पुढचा प्रवास आता 8 किलोमीटरचा करायचा आहे म्हणून थोडं उशिराही निघालो तरी 2 तासात आपण पोहोचू शकतो. तर चला बघूयात आता आपले कसे निघतात ते कपडे. आपण आलोय आता बिजलगाव आणि बिजलगावपासून आपल्याला उजव्या हाताला रस्ता आहे नर्मदे हर. आपल्याला बिजलगाव या गावातून पुढच्या मार्गाला 7 किलोमीटर आहे चिपानेर. तिथं जाऊन आपण आज आपण मुक्काम करणार आहोत चिपानेरला. तर चला बघू, कारण उशीर भरपूर झाला आपल्याला. का ब्लँकेट वाढत घातली होती, थोडी ड्रायरने थोडी सुकली आणि थोडी उन्हाने वाढवावी लागली. तर चला बघू आता पुढचा मार्ग कसा आहे ते. नर्मदे हर. आपण आता आलेलो आहोत पिपलनेरिया या गावात. या गावात श्री अक्षरधाम आश्रम. इथे एक आश्रम आहे पिपलनेरियामध्ये. नर्मदे हर. पण आपण चिपानेरिया या गावात जाणार आहोत. चला आपण आता या आश्रमातून नर्मदे हर. या गावातून आता आपण पुढे निघताना इथून पुढचं 6 किलोमीटर आपलं पुढचा आश्रम आहे. वेळ कमी आहे, 4:45 वाजलेत. लवकर चालावं लागेल. चला तर जाऊयात. नर्मदे हर. सायंकाळ झाली आहे, सूर्यास्ताच्या दिशेला आहे पाहत असाल. आणि अजून आश्रम आपल्याला दिसत तर नाही आहे. अजून तरी 3-3.5 किलोमीटर आश्रम आहे. आपल्याला थोडं लवकर चालत जावं लागेल. परवासारखा उशीर नाही व्हायला पाहिजे. कारण मग नर्मदे हर.
खरं तर चालायला नको सायंकाळच्या वेळी, पण आता आपण फसलोय मध्येच. आश्रम इकडं तिकडं नाही, लवकर लवकर चालून फास्टली आपण रस्ता कव्हर करण्याचा प्रयत्न करूयात. नर्मदे हर. आपले काही परिक्रमावासी मागे आहेत, काही पुढे गेलेले आहेत आणि अशा सायंकाळच्या रस्त्याने आपण पुढे चालतोय. नर्मदे हर. इकडे स्प्रिंकलर पद्धती खूप जास्ती वापरात येते, कारण पाणी भरपूर आहे. इकडे स्प्रिंकलरनेच पाणी दिलं जातं पूर्ण शेताला. एकदम छान वाटतं स्प्रिंकलरने. त्या परिक्रमावासियांना येण्या जाण्यासाठी म्हणजे येता जाताना पाणी भेटायला हवं म्हणून शेतकरीने अशी सोय करून ठेवली. नळातूनच पाईपलाईन कंटिन्यूस ठेवली आहे, कारण हा परिक्रमा मार्ग आहे आणि याच मार्गातून सगळे परिक्रमावासी जातात. म्हणून ज्याला जशी मदत करता येईल तो शेतकरी तशा पद्धतीने मदत करतो. नर्मदे हर. इथे खडी अंतरून ठेवलेली आहे, पण अजून काम झालेलं नाही आहे आणि रस्ता रहदारीचा आहे. टू व्हीलरवाल्यांसाठी तर हानिकारक आहे. गाडी स्लिप होत आहेत, अडकत आहेत, स्पेशली जे फॅमिली घेऊन येत आहेत. अशा रस्त्यांवर प्रत्येकाने काळजीच घ्यायला हवी. चालायला काय एवढं हे नाही, पण टू व्हीलरवाल्यांसाठी थोडा रिस्की आहे, म्हणून आपल्यालाही सांभाळून चालावं लागेल. कारण आपल्यामुळेही कुणाला धोका नको, कारण आपली मॅट बाहेरच्या साईडला असते, आउट साईडला. आपल्यालाही अंदाज येत नाही, समोरच्यालाही अंदाज येत नाही. कुठे चालत चालत पोचलो आहोत आश्रमात. ही आश्रमाची इमारत आणि इकडनं गेट आश्रमाचं. अशा प्रकारे आश्रम मांगलिक भवन निर्बांक आश्रम चिपानेर. आश्रम परिसर अशा पद्धतीने. नर्मदे हर. आश्रमातील राहतील परिसर अशा प्रकारे. इकडे चिखले बाबांची आरती चालू झालेली आहे. आपण आता आलोय फ्रेश होऊन मग आरतीला बसूयात.